Hello everybody, good morning all of you. Once again, welcome back in my YouTube channel. And today we are going to learn how to communicate at the place of market in English. Particularly, she always go to market but she doesn't speak a single word with vegetable vendors in English. How can we help her? If you are always going to market, it will be very useful for you. Before the starting of this video, I will request to you, if you are new here, please don't forget to subscribe, like and press bell icon of my channel. Let's start our video. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर आपण या व्हिडिओवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक आणि शेअर केलेले नसेल तर कृपया लवकरात लवकर शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत की बाजारामध्ये महिला असेल किंवा पुरुष असेल कशा पद्धतीने इंग्रजीमध्ये संवाद साधू शकतात. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिलं वाक्य, मला म्हणायचं आहे की मला काही भाजीपाला खरेदी करायला पाहिजे किंवा मला काही भाजीपाला खरेदी करायचा आहे. आय नीड टू बाय सम व्हेजिटेबल्स. आय नीड टू बाय सम व्हेजिटेबल्स. आय नीड टू बाय सम व्हेजिटेबल्स. पुढचं वाक्य बघा, आपल्याला म्हणायचं आहे की ह्या टोमॅटोची किंमत काय आहे. ह्या टोमॅटोची किंमत काय आहे. व्हॉट इज द प्राइस ऑफ दिस टोमॅटो. What is the price of these tomatoes? What is the price of these tomatoes? या टोमॅटोची काय किंमत आहे. पुढचं वाक्य बघा मित्रांनो, आपल्याला म्हणायचं आहे की ही भाजी ताजी आहे का. Is this vegetable fresh? Is this vegetable fresh? Is this vegetable fresh? आपल्याला म्हणायचं आहे की तुम्ही मला काही सूट डिस्काउंट देऊ शकाल का. Could you please give me some discount? Could you please give me some discount? Could you please give me some discount? कृपया तुम्ही मला काही सवलत देऊ शकाल का. तिच्या पुढचं वाक्य बघा मित्रांनो, बाजारात गेल्यानंतर काय होतं की आपण पिशवी विसरून जातो किंवा कॅरी बॅग घेऊन जायचं विसरून जातो. मग त्यावेळेस आपण काय म्हणणार, आपल्याला म्हणायचंय की त्यावेळेस की मी माझी कॅरी बॅग विसरलो. मी माझी कॅरी बॅग आणायचं विसरलो. हे वाक्य आपण इंग्रजीमध्ये कसं म्हणू शकतो. आय फॉरगॉट टू ब्रिंग कॅरी बॅग किंवा आय फॉरगॉट टू ब्रिंग माय कॅरी बॅग. आय फॉरगॉट टू ब्रिंग माय कॅरी बॅग. मी माझी कॅरी बॅग आणायचं विसरलो. त्यानंतर पुढचं वाक्य आपण म्हणू शकतो की तुम्ही ऑनलाईन पेमेंट स्वीकारतात का. डू यू ऍक्सेप्ट ऑनलाईन पेमेंट. डू यू ऍक्सेप्ट ऑनलाईन पेमेंट. डू यू ऍक्सेप्ट ऑनलाईन पेमेंट असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर तुम्हाला पुढच्या वाक्यामध्ये म्हणायचं आहे की कृपया करून मला 1 किलोग्रॅम कांदे द्या. प्लीज गिव्ह मी 1 किलोग्रॅम ओनियन्स. प्लीज गिव्ह मी 1 किलोग्रॅम ओनियन्स. प्लीज गिव्ह मी 1 किलोग्रॅम ओनियन्स. कृपया मला 1 किलो कांदे द्या. त्यानंतर पुढचं वाक्य आपल्याला असं म्हणायचंय मित्रांनो की जवळपास मेडिकल स्टोअर आहे का. वेअर इज द नियरेस्ट मेडिकल स्टोअर. वेअर इज द नियरेस्ट मेडिकल स्टोअर. वेअर इज द नियरेस्ट मेडिकल स्टोअर असं आपण म्हणू शकतो. आपल्याला म्हणायचं की आज बाजारामध्ये खूप गर्दी झालेली आहे. इट इज व्हेरी क्राउडेड टुडे. It is very crowded today. It is
व्हेरी क्राउडेड टुडे. आज फार गर्दी झालेली आहे. त्यानंतर पुढचं वाक्य आपल्याला म्हणायचं की आपली शॉपिंग झालेली आहे. आता आपण घरी जाऊ. लेट्स गो होम. वी आर डन शॉपिंग. लेट्स गो होम. वी आर डन शॉपिंग. लेट्स गो होम. वी आर डन शॉपिंग. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला शेअर आणि लाईक करायला मात्र विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.